हाय. आता मी इथं घेतलेला आहे दुधी भोपळा. तर आता आपल्यालाही ह्याचं वरचं सालपट काढून घ्यायचं आहे. ह्याने इथं मी चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे भोपळा. आणि आता ह्याची मला भाजी बनवायची आहे. आता हे आपल्याला सगळं असं काढून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे चांगलं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे. जास्त पातळही करायची नाही आपल्याला आणि जास्त घट्ट पण नाही. आता इथं मी कापून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अजून एकदा. आता इथं मी एका वाटीमध्ये हरभरा डाळ घेतलेली आहे आणि ती भिजायला टाकलेली 10 ते 15 मिनिट मी भिजायला टाकलेली. आता हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे बारीक केलेलं लसूण. आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे हा दुधी भोपळा. आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तिथं गॅस मी मिडियम ठेवलेला आहे, बारीक केलेला आहे. त्याच्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता. आता आपल्याला हे हरभरा डाळ त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आता आपल्याला हे चांगले एकत्र मिक्स करून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ. हळद. आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक ताट घेऊन असं झाकायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे. आता आपल्याला हे चांगलं वाफेवर शिजून द्यायचं आहे. आता गॅस मी तर मिडियम ठेवलेला आहे. आता आपल्याला हे ताट काढून बघायचं आहे शिजले का नाही. आता इथं पाणी सगळं आटून गेलेलं आहे. आता हे शिजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे तिखट. शेंगदाण्याचं कूट. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार. हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. इथं पाणी टाकल्यानंतर भाजी शिजत आहे. आता 10 ते 15 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे. इथं भाजी आपली शिजलेली आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता तुम्ही भाजी बघू शकता. इथे मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे.